Hello friends, now we will see the chapter 5th heat of the science first. Now in this chapter we have to study about the latent heat, anomalous behavior of water, specific heat capacity, regelation, dew point, humidity. Some topics you have studied in the previous year, that is the different types of heat transfer, that means conduction, convection, and radiation. You also perform some experiment related to the expansion and contraction of the solids, liquids, and gases. Now, what is the difference between heat and temperature? That also we have studied in the previous year. That means heat is the flow of heat energy due to the temperature difference from one body to another body, and the temperature is the degree of the hotness. We'll see some next properties regarding the heat in this chapter, and for that we'll see first about the latent heat. Now latent heat in Marathi it is called aprakat ushma. So what is this latent heat? For that purpose we'll study one experiment which is given in your book. Now see this experiment. In this experiment some ice cubes are taken and in a beaker, and a thermometer is inserted into that beaker to measure the temperature, and then this beaker is put on a stand and ice is heated using the burner. म्हणजे एका बीकरमध्ये आईस क्यूब्स घेऊन त्याला हीट करायला ठेवलं आहे, आणि ते हीट त्याचे टेम्परेचर मेजर करण्यासाठी त्याच्यामध्ये एक थर्मोमीटर ठेवलेला आहे, आणि या थर्मोमीटरवरून टेम्परेचर रेकॉर्ड करायचं आहे. ॲज द आईस इज हीटेड इट स्टार्ट्स मेल्टिंग. Now continue the heating even after ice starts melting and draw the graph of temperature versus time. हा एक्सपेरिमेंट परफॉर्म केल्यानंतर ज्या काही नोंदी आहेत त्या नोंदी घेऊन त्याचा एक ग्राफ आपल्याला तयार करायचा आहे. मग आता याच्यामध्ये या एक्सपेरिमेंटमध्ये नेमकं काय आपण नोंद करणार आहोत, तर पहिल्यांदा आपल्याला असं दिसतं की जेव्हा आपण हीट करायला सुरुवात करतो जोपर्यंत सर्व आईस क्यूब्स मेल्ट होत नाही तोपर्यंत हे जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचरचं वाढ आपल्याला टेम्परेचरमध्ये इन्क्रीज काहीच दिसत नाही. इट विल शो ओनली 0 डिग्री. इफ यू कंटिन्यू हीटिंग then also there will be no rise in temperature. After the conversion of all ice into water, then the temperature of water start rising. म्हणजे सुरुवातीला पूर्ण आईस मेल्ट होत नाही तोपर्यंत टेम्परेचरमध्ये काहीच बदल दाखवत नाही. मग पूर्ण आईस मेल्ट झाल्यानंतर हळूहळू त्या ते वॉटरचं टेम्परेचर जे आहे ते आपल्याला इन्क्रीज होताना दिसतं, आणि मग ते इन्क्रीज होत 100 डिग्रीपर्यंत पोचतं, आणि या आता 100 डिग्री टेम्परेचरला हे वॉटर दॅट विल स्टार्ट कन्वर्टेड इन टू स्टीम. 100 डिग्रीला पुन्हा त्याच्या वेपर स्टेटमध्ये कन्वर्ट व्हायला सुरुवात होते, आणि या 100 डिग्री टेम्परेचर जे आहे यावेळेससुद्धा ते टेम्परेचर आता पुढे कॉन्स्टंट राहतं. कितीही त्याला हीट दिली तरी त्याच्या टेम्परेचरमध्ये चेंज होत नाही. आणि मग त्यावरून जो ग्राफ काढला आहे तो ग्राफ या पद्धतीने येतो आहे. आता याच्यामध्ये या ग्राफमध्ये तुम्ही पहा, हा जो ग्राफ आहे
हा टाईम वर्सेस टेम्परेचर टेम्परेचर वर्सेस टाईम ग्राफ. म्हणजे वाय ॲक्सिसला जे आहे ते टेम्परेचर दिलेलं आहे आणि एक्स ॲक्सिसला टाईम दिला आहे. मग आता सुरुवातीला जी 0पासून आपण जर स्टार्ट केलं त्याची ए बी लाईन जी आहे ती आपल्याला कन्व्हर्शन ऑफ आईस इंटू वॉटर इतकी दाखवते. या ठिकाणी टेम्परेचर इन्क्रीज झालं नाही आहे. ही लाईन पूर्ण ए टू बी ही स्ट्रेट लाईन येते. मग या ठिकाणी काय झालं, आपण त्याला हीट करतोय, टाईम पुढे जातोय, पण टेम्परेचर राईज होत नाही आहे. तर टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट ड्युरिंग दिस ट्रान्झिशन. and this constant temperature at which the ice converts into water is called the melting point of the ice. Thus, during this transition of solid phase to liquid, the object absorbs energy, but its temperature doesn't increase. म्हणजे या स्टेजला ही जी लाईन ए बी आहे किंवा हे जे काही मिनिट आहे जोपर्यंत आईस मेल्ट होत नाही तोपर्यंत त्याचं टेम्परेचर इन्क्रीज होत नाही. म्हणजे आपण कितीही उष्णता दिली तरीसुद्धा आपल्याला टेम्परेचर इन्क्रीज दाखवत नाही. मग ही हीट जाते कुठे? नाउ दिस हीट energy is utilized for the weakening of the bonds between the atoms or the molecule in the solid, and it transfer it into the liquid phase. म्हणजे ही जी हीट आहे ही पूर्ण बॉन्ड वीक करण्यासाठी वापरली जाते आणि म्हणून टेम्परेचर राईज दिसत नाही. मग ही जी हीट एनर्जी जी आहे विच इज ॲब्सॉर्ब ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर ड्युरिंग ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सॉलिड इंटू लिक्विड is called the latent heat of fusion. म्हणजे या हीटला लॅटेंट हीट ऑफ फ्युजन असं म्हणतात. म्हणजे इथे आपल्याला ती दिसत नाही म्हणून ती अप्रकट असते, प्रकट झालेली नाही आहे. टेम्परेचरमध्ये त्याचं रूपांतर आपल्याला दिसत नाही आहे आणि म्हणून ही जी हीट आहे इट इज कॉल्ड ॲज अ लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. मग ही जी लॅटेंट हीट आहे याला स्पेसिफिक लॅटेंट हीट आणखी जर करायचं असेल तर ती स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन म्हणजे ती नेमकी कोणती? द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ॲब्सॉर्ब ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर बाय युनिट मास ऑफ ए सॉलिड टू कन्वर्ट इन टू लिक्विड फेज इज कॉल्ड अ स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. म्हणजे जनरली जे हीट ॲब्सॉर्ब ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर ड्युरिंग ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सॉलिड इन टू लिक्विड इज कॉल्ड द लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. It is only latent heat of fusion, but if we want specific latent heat of fusion, then we should take the unit mass of the solid and the heat is measured, which is called as a specific latent heat of fusion. So understand the difference between the latent heat of fusion and specific latent heat of fusion. Both these are different. In the specific latent heat of fusion, the amount taken of solid is fixed, that is unit mass, and so the definition changes. So in examination which is asked, that type you should write the definition. म्हणजे आता इथे जेव्हा मेल्टिंग होत असतं त्यावेळेस त्याचं टेम्परेचर इन्क्रीज होत नाही आणि ज्या कॉन्स्टंट टेम्परेचरला हा सॉलिड लिक्विडमध्ये मेल्ट होतो त्या कॉन्स्टंट टेम्परेचरला मेल्टिंग पॉईंट म्हणतात. हे तुम्ही मागे पण शिकलेलं आहे या संदर्भात. आणि मग यावेळेस जी टेम्परेचर वाढ दाखवत नाही तर मग ते टेम्परेचर आहे ती जी हीट आहे जी ॲब्झॉर्ब केली जाते या काळामध्ये दॅट विल बी कॉल्ड ॲज द लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. वन्स द आईस मेल्ट्स कम्प्लिटली then after that the temperature of the liquid start increases and it steadily increases and go up to 100 degrees centigrade. Now at this stage what happens? When all the temperature remains 100 degree till all the water is converted into steam or vapor stage. That line BC, the graph line BC shows the continuous rise in the temperature
to the 100 degrees Celsius. And after that, this line CD is a straight line. There will be not increase in temperature above the 100 degree. As time passes, that means heat is given continuously, but the temperature remains constant at that time, and that is 100 degree. And this is the boiling point of the water. Now, at fixed temperature, the heat energy is absorbed by the water at this temperature and used to break the bonds between the molecules of the liquid and convert the liquid into gaseous state. म्हणजे 100 डिग्रीपर्यंत टेम्परेचर आल्यानंतर त्याच्यामध्ये वाढ होत नाही पुढे, बिकॉज दिस हीट इज युटिलाइज. त्या हीटचा वापर जो आहे तो बॉन्ड ब्रेक करण्यासाठी आणि ते मॉलिक्युल्स गॅसियस स्टेटमध्ये कन्वर्ट करण्यासाठी वापरला जातो. And so, thus during the transformation of liquid phase to gas phase, heat energy is absorbed by the liquid, but its temperature doesn't change. म्हणजे ते सुरुवातीच्या सारखंच होतं या ठिकाणी. जसं फिक्स टेम्परेचरला आपण मेल्टिंग पॉईंट म्हणतो, त्याचप्रमाणे आता इथे जे फिक्स टेम्परेचर आहे ॲट विच द लिक्विड स्टार्ट्स टू कन्वर्ट इन टू गॅसियस फॉर्म, अँड दिस constant temperature is called the boiling point of that liquid. And the constant temperature at which the liquid transfer into gaseous state is called as the boiling point of the liquid. Now the heat energy is absorbed at this constant temperature during the transformation of liquid into gas is called the latent heat of vaporization. म्हणजे लिक्विडमधून गॅसियस स्टेटमध्ये जाताना जी हीट ॲब्झॉर्ब केली जाते, ज्याचं टेम्परेचरमध्ये आपल्याला दिसत नाही आहे पण हीट मात्र ॲब्झॉर्ब केली जाते, तर ही हीट जी आहे इट इज कॉल्ड ॲज द लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. जसं पदार्थ मेल्ट होताना जेव्हा हीट ॲब्झॉर्ब केली जाते पण ती टेम्परेचरमध्ये दिसत नाही, दॅट इज कॉल्ड द लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. आणि जेव्हा लिक्विडमधून ती गॅसियस स्टेटमध्ये जाताना आपल्याला टेम्परेचर इन्क्रीज होताना दिसत नाही, हीट तर ॲब्झॉर्ब केली जाते, तर ही जी हीट आहे ही हीट म्हणजे इट इज द लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. द हीट एनर्जी ॲब्सॉर्ब ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर ड्युरिंग द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ लिक्विड इन टू गॅस इज कॉल्ड द लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. म्हणजे जेव्हा पदार्थ बॉईल होत जातो त्यावेळेस तो एका फिक्स टेम्परेचरला बॉईल होत जातो आहे, त्याचं टेम्परेचर वाढत नाही. जसं मेल्ट होताना पण टेम्परेचर वाढत नाही, तसंच बॉईल होताना पण टेम्परेचर वाढत नाही. मग ह्याच्यात दोन्ही फेजेस आहेत, त्याच्यात मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट. तर या फेजेसमध्ये हीट एनर्जी जी आहे ती ॲब्सॉर्ब केली जाते आणि जेव्हा मेल्ट होत असताना म्हणजे सॉलिडमधून लिक्विडमध्ये जाताना त्याला आपण लॅटेंट हीट ऑफ फ्युजन म्हणतो, आणि जेव्हा लिक्विडमधून गॅसियस स्टेटमध्ये जाते त्यावेळेस त्याला आपण लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन म्हणतो. आणि मग आता त्यातलं दुसरं टर्म की स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन, मग ती काय आहे? देन अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ॲब्सॉर्ब ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर बाय युनिट मास ऑफ अ लिक्विड टू कन्वर्ट इन टू गॅसियस फेज इज कॉल्ड द स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. म्हणजे या ठिकाणी स्पेसिफिक लॅटेंट हीट घेण्यासाठी आपल्याला त्याचं व्हॉल्यूम, त्याचं मास जे आहे ते पण युनिट मास घ्यावं लागतं. की लिक्विड युनिट मास लिक्विड जेव्हा ते हीट ॲब्झॉर्ब करतं कॉन्स्टंट टेम्परेचरला, तर ती जी हीट ॲब्झॉर्ब केलेली हीट जी आहे दॅट इज कॉल्ड ॲज द स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. म्हणजे इथे पण तसाच फरक आहे की लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन अँड स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. म्हणजे नुसतं लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन म्हटलं देन द हीट एनर्जी ॲब्सॉर्ब ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर ड्युरिंग द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ लिक्विड इन टू गॅस, it is called as latent heat of vaporization, and the amount of heat energy absorbed at constant temperature by unit mass of liquid to convert into gaseous phase is called the specific latent heat of vaporization. Now the line CD, it will show it is the straight line due to this property. At this stage the temperature doesn't increase but the heat is absorbed. The temperature 100 degree is maintained, and if as we continue to giving heat, that heat energy is used to
break the bonds or convert the liquid into the gaseous form. So if we study this graph, then you will find the inference of this experiment. So you can compare the latent heat of vaporization, latent heat of fusion, then melting point and boiling point, the temperature. Now in this book, some tables, one table is given where the melting point and boiling point of some solids and liquids are given, and specific heat of fusion and specific heat of vaporization are also given in MKS and CGS system. Now different substances have different melting and boiling points. The values of melting and boiling points and latent heat depends upon the atmospheric pressure. Now here you will see the water or ice, its melting point is 0, boiling point is 100 degrees Celsius. The specific latent heat of fusion is 333 kilojoule per kilogram and 80 calorie per gram. So vaporization, latent heat of vaporization is 2256 kilojoule per kilogram and 540 calories per gram. So like this copper, ethyl core, gold, silver and lead, these are also given in the table. You can see this from the book. Now in the next lecture we'll see the regelation property and anomalous behavior of water. Now study this latent heat of fusion and vaporization.